देवमाणूसमधला अध्याय 3 फेब्रुवारी भागामध्ये आता दिवीसिंगच्या टेम्पोला पोलीस जांभर लावतात आणि त्या टेम्पोचे फोटो काढत असतात। दिवीसिंग म्हणतो, आता काय करू, हा टेम्पो कसा काढू? तो जामकर यायच्या पहिले हे जांभर काढायला पाहिजे। जामकर पोलीस स्टेशनमध्ये असतात। ते आर्याचा मोबाईल बघतात आणि म्हणतात, बँकेचा मेसेज, 15 लाख रुपये काढले। आता मात्र शॉकून सुधाकरही बघत असतो। जामकर म्हणतात, इतके पैसे स्वतःसाठी काढले होते की कुणाला द्यायचे होते? पण चिमणी एवढे पैसे का काढेल? म्हणजे तिला कुणी ब्लॅकमेल करत नव्हतं ना? सुधाकर म्हणतो, साहेब तसंच असणार। जामकर म्हणतात, या चिमणीने मला कधीच काही सांगितलं नाही, तपास करायला पाहिजे। आता दिवीसिंग टेम्पो मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, पण काही केल्या पोलीस काय तिथून हटत नाही। तेवढ्यात जामकरची गाडी येते। जामकर उतरलेले बघून दिवीसिंगची आशाच सुटते। जामकर हवालदारला विचारतात, कुणाची गाडी आहे? तो म्हणतो, साहेब अहो ही गाडी येऊन आपल्या गाडीला ॲटोमॅटिक धडकली हो। जामकर म्हणतात, बिगर ड्रायव्हरची गाडी आपोआप चालते? काही पण सांगता, काही घेतली बितली काय? तो म्हणतो, नाही हो साहेब, खरं सांगतो। आता जामकर टेम्पोला बघायला लागतात। ते आता मागे जातात आणि आर्याची बॉडी जिथे असते तो आईस्क्रीमचा डबा उघडतात आणि त्यामध्ये हात घालतात। दिवीसिंग मनात म्हणतो, संपलं, आता सगळंच संपलं। तर नक्की काय घडलेलं असतं, चला तर बघूया। तर घरामधून दिवीसिंग गायब होतो। फुलाबाई रूममध्ये येते आणि म्हणते, गोपाळ गोपाळ कुठं गेला? हाय का आता, याला आराम करायला सांगितला आणि या गायब झाला। तेवढ्यात लाली येते। फुला म्हणते, लाले गोपाळ कुठे? ती म्हणते, आत्याबाई ते दुकानात गेले। ती म्हणते, काय ग लाले, तुला सांगितलं होतं ना त्याला आराम करायला सांग, तुला नवऱ्याची काही काळजी बिजी आहे की नाही? तेवढे ताप्पा येतात आणि म्हणतात, ए फुला, काय आरडाओरडा चाललाय? फुला म्हणते, बघा ना, गोपाळने आराम करायचा तर दुकानात गेला, हिला नवऱ्याची काळजीच नाही। आप्पा म्हणतात, हाय का आता, त्या जामकरच्या तावडीतून मी एवढा त्याला सोडून आणला आणि हे पोरगं पुन्हा कामावर गेलं, याला काय एवढी कामाची हौस आहे काय माहिती? तेवढ्यात रंजी येते आणि म्हणते, काय ग फुलाताई, एवढी का आरडाओरडा करते? बाई ग, गोपाळ पुन्हा पळालं की काय, का जामकरनी पकडून नेलाय? आप्पा म्हणतात, ए रंजे, जरा तोंड बंद ठेव की। रंजी म्हणते, हाय का आता, मी खरंच बोलते। आता तुम्हीच बघा ना, हा गोपाळ मधून गायब होतोय। उत्सवाच्या रात्री पण अख्खं गाव तिथं होतं, फक्त गोपाळ नव्हता आणि आता पण गायब झाला। लाली रागाने बघत असते आणि म्हणते, ते दुकानावर गेले कामासाठी, तुमच्यासारखं बसून जागा उभत नाही। रंजी म्हणते, लाले माझ्या नादाला लागू नकोस हा। फुला म्हणते, काय ग रंजे, तुला माझ्या गोपाळबद्दल चांगलं बोलताच येत नाही का? रंजी म्हणते, हाय का फुलाताई, आता मी चांगल्यासाठीच बोलते। फुला म्हणते, अहो जाता का तुम्ही? आप्पा म्हणतात, हा मला एवढंच काम आहे। ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही नसल जात तर मी जाते। आप्पा म्हणतात, थांब जातो मी। दोघं रस्त्यावर बोलत असतात। एक जण म्हणत असतो, ओ शेठ द्या ना बर्फ। दुसरा म्हणत असतो, पहिल्या बर्फाचे पैसे दे, नंतर देतो। या दोघांच्या गोंधळाच्या नादात दिवीसिंग बर्फ चोळतो आणि टेम्पोमध्ये टाकतो। आता ते दोघं पण टेम्पोचा पाठलाग करत असतात। दिवीसिंग रस्त्याने चाललेला असतो, मनात विचार करतो, ह्या मेन रोडने गेलो तर कधी पण जामकर भेटल, त्यापेक्षा ह्या कच्च्या रस्त्याने जातो। तो आता जात असतो, तेवढ्याच समोरून मंग्या, झुंजार आणि जिते येत असतात आणि ते म्हणत असतात, काही लाईट रातच्यापासून गेली आहे। आता दिवीसिंग बघतो आणि म्हणतो, हे तिघंजणं, ह्यांनी जर मला पाहिलं ना सगळाच गोंधळ उभा राहील। तो आता टेम्पो रस्त्याच्या एका बाजूला उभा करतो आणि पळत जाऊन लपून बसतो आणि म्हणतो, एक गावकरी पण ना पिच्छा सोडायलाच तयार नाही। आता मंग्या, जित्या आणि झुंजार हे समोर बघतात तर समोरून तोच टेम्पो येत असतो। ते आता ओरडायला लागतात आणि दिवीसिंग डोकून बघतो, डोक्याला मारत म्हणतो, अरे देवा, हँड ब्रेकच नाही लावलं। आता टेम्पो तिघांच्या अंगावर जात असतो आणि तिघं जोरजोरात पळत असतात। आता मंग्या, जित्या आणि झुंजारची खूप मजा येते। जामकर, सुधाकर आणि अजून पोलीस आता नदीच्या किनारी जातात आणि सगळीकडे आर्याला शोधत असतात, कारण आर्याचं लोकेशन तिथेच आसपास दाखवत असतं। जामकर म्हणतात, शोधा शोधा इथेच, पण आता मात्र त्यांना खूप भीती वाटते। ते सुधाकरला म्हणतात, नक्कीच काहीतरी घातपात आहे। सुधाकर म्हणतो, साहेब असं का बोलता, अहो आर्याताई आल्या असतील इकडं। तो म्हणतो, आर्या इकडे येणं शक्यच नाही। सुधाकर म्हणतो, का शक्य नाही? तो म्हणतो, अरे तिला पाण्याची खूप भीती वाटते, ती समुद्र, नदी, विहिरीच्या पाण्याला खूप घाबरते। एवढंच काय, नळाला पाणी आलं ना तरी ती घाबरते आणि इथे नदी असताना शक्यच नाही। आता सगळेजण सगळीकडे शोधत असतात
तेवढ्यात एक जण ओरडतो, साहेब मोबाईल सापडलाय. जामकर बघतात आणि म्हणतात, हा तर चिमणीचाच मोबाईल आहे, पण तो इथे कसा आला? चिमणी आली की तिला आणलं गेलं. त्यानंतर आता मंग्या, जित्या आणि झुंजार खूप पळत असतात, पण टेम्पो काय पाठ सोडत नाही. हे बघून ते झाडात जातात. जामकरची गाडी उभी असते आणि 2 हवालदार बोलत उभा असतात. एक जण म्हणतो, कुठे गेले असतील आर्याताई? दुसरा म्हणतो, साहेबांचा स्वभाव माहिती आहे ना कसा आहे. अरे मला तर असं झालं मी कधी बदली करून घेतोय. दुसरा म्हणतो, होय ना, साहेबांना कंटाळून ते आर्याताई इकडं आल्या तर साहेब त्यांच्या मागं आले. मला तर वाटतं ते इथूनही निघून गेले असतील. तेवढ्यात टेम्पो येतो आणि पोलिसाच्या गाडीला धडकतो. ते म्हणतात, कोण आहे रे, कोण आहे? ते आता बघून म्हणतात, बिन ड्रायव्हरचा टेम्पो. अरे इथंच लपला असेल, सरकारी गाडीला धडक दिली म्हणून घाबरला असेल. ते आता इकडे तिकडे शोधतात, पण कुणीच सापडत नाही. हवालदार टेम्पोत बसतो. दुसरा म्हणतो, काय करतोय? तो अरे पोलीस स्टेशनला गाडी घेतोय, नाहीतर साहेब आपली वरात काढतील. ते आता घेऊन जातात. एक हवालदार म्हणतो, काय रे, हे मॅटर जरा अवघडच दिसतंय. नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. चल सईकडून शोधूया. पण त्यांना मात्र काहीच सापडत नाही. आता एक जण म्हणतो, काय रे वाईज, आईस्क्रीम खाऊन बघायचं का? तो काय आईस्क्रीम खाऊ नको. जामकर साहेब बघतील ना तर नोकरीवरून काढून हीच गाडी हाती देतील आणि मग विकावं लागल. आईस्क्रीम घे आईस्क्रीम. तर तो नको रे बाबा, थांब मी जाम लावून टाकतो. आता तो टायरला जाम लावून टाकतो. आता दिवसिंग मात्र खूप त्रस्त होतो आणि जामकरला कळतं की चिमणीने 10 लाख रुपये काढले आणि आता येतात तर टेम्पो समोर उभा असतो. आता नक्की कोणाचा आहे आणि काय इथे उभा आहे हे बघण्यासाठी जामकर आईस्क्रीमच्या बॉक्स ठिकाणी जातात आणि नेमकी आर्याची बॉडी जिथे असते तिथे हात घालतात. तुम्हाला काय वाटतं, खरंच जामकरला आर्याची डेड बॉडी मिळायला पाहिजे की आर्या जिवंत आहे ह्या गैरसमजमध्ये ते राहिले पाहिजे? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.